नमस्कार मित्रांनो, मनोज ढवळे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि माझं नाव आहे मनोज आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट्सॲप वापरणे आपल्याला कशा पद्धतीने धोकादायक ठरेल। तर आज जवळपास 60 ते 70% लोक व्हॉट्सॲपचा उपयोग करतात आणि व्हॉट्सॲपवरती रोज नवीन नवीन पोस्ट शेअर करतात। मग यावर व्हॉट्सॲपमध्ये नवीन पोस्ट आता खूप प्रमाणात येत आहे। जवळपास फेक वेबसाईटचं प्रमाण जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे। आता येत्या दिवाळीच्या सीझनमध्ये सुद्धा फेक वेबसाईटचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढेल। त्या हिशोबाने आपल्या ग्राहकांना वगैरे आपल्या मित्रांमंडळींना यापासून सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। व्हॉट्सअपवरती ज्या पोस्ट येतात आणि फेक वेबसाईट येतात त्यावरती आपला माहिती कशा प्रकारे गोळा करतात आणि त्यापासून आपला बचाव कशा पद्धतीने करायचा हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कामात पडेल। तर चला मग मित्रांनो, बघूया की व्हॉट्सअप वापरणे हे कशा पद्धतीने धोकादायक आहे। तर मित्रांनो, बघूया की ज्या व्हॉट्सॲपवरती काही पोस्ट येत आहेत त्यामध्ये आपल्याला अशा जी इथं पोस्ट दिलेली आहे अशा प्रकारच्या काही पोस्ट येतात की बा जिओ लेकर आया ले नया धमाका, जिनके पास 4G फोन नाही निराश नाही वगैरे अशा काही पोस्ट येऊन आल्या आणि आपल्याला इथं काही वेबसाईटच्या लिंक दिलेल्या असतात की बुवा आपण जर या वेबसाईटवरती लिंक केले आणि आपल्याला त्या ज्या फ्री सेवा आहेत त्या आपल्याला ताबडतोब मिळून जातील वगैरे। तर मित्रांनो, ह्या सगळ्या जवळपास फेक असतात, म्हणजे पूर्णतः फेक असतात असं म्हटलं तरी चालेल। कारण ज्या स्टँडर्ड कंपनी आहेत त्या अशा प्रकारे त्यांची मार्केटिंग करत नाहीत आणि याचे डोमेन सुद्धा वापरत नाही, याच्यामध्ये डॅश वगैरे सुद्धा ते वापरत नाहीत, हे तुम्ही लक्षात असू द्या। तर माझ्याजवळ एक समजा वेबसाईट जी आहे की व जिओ डॅश वायफाय फ्री जिओ, समजा वायफाय फ्री जिओ 9.xyz अशा प्रकारची वेबसाईट आहे। ते मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो की ही कशा प्रकारे फेक आहे। तर त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती व्हिजिट करावं लागेल। तर मी इथं ब्राउझरमध्ये ती ओपन केलेलीच आहे की वायफाय डॅश फ्री डॉट जिओ 9xyz, म्हणजे काय की बुवा हा जो जिओचा नवीन डिव्हाइस आहे आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे। मग आपण काय करतो की बा तसंही जिओ आता फ्रीमध्ये चालू आहे तर काश ते म्हणजे बहुतेक त्यांचा डिव्हाइस वगैरे काही फ्री तर वाटून नाही राहिले। मग आपण काय करतो की त्या लिंकवरती क्लिक करून घेतो, म्हणजे ही जी लिंक दिलेली आहे याच्यावरती क्लिक करून घेतो आणि मग काय तिथे आपण आपली माहिती भरायला सुरुवात करून टाकतो। म्हणजे इथं काय एंटर युअर फुल नेम, मग समजा मी इथं माझं फुल नेम वगैरे टाईप करून घेतो, मग माझा पत्ता समजा लगेच स्टेट वगैरे निवडतो समजा इथं, त्यानंतर पिन कोड वगैरे आणि मोबाईल नंबर आणि समजा ईमेल आय डी समजा जे काय असेल ते, बरोबर आहे। तर अशा प्रकारे मी हे माहिती भरतो, पण माहिती भरल्यानंतर मी काय करतो की खाली सबमिट बटन दिलं, मग सबमिट बटन केल्यावर का मला जिओचा डिव्हाइस फ्री मिळेल, तर अशा प्रकारे होत नाही। काय करते की हे जे आपल्याला इथं या वेबसाईट दिलेली आहे, हे वेबसाईट काय करते की आपली जी नाव आणि आपला पत्ता आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी ही माहिती कलेक्ट करून घेते, म्हणजे आपली इन्फॉर्मेशन ते कलेक्ट करते आणि दुसऱ्या कंपन्यांना ते विकून देते, म्हणजे त्याचे ते पैसे कमवतात। म्हणजे आपण काय होतं की आपल्या साध्या मनाने आपली माहिती त्याच्यावरती टाकतो ना, आपल्याला असं वाटतं काहीतरी आपल्याला फ्रीमध्ये भेटून आलं, चला नाव आणि मोबाईल नंबर टाकू। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपले मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे दुसऱ्याकडे विकल्या जातात म्हणून याचे खूप मोठे पैसे मिळतात। तर ह्यासाठी या पूर्ण फेक वेबसाईट बनवल्या असतात। हे व्हॉट्सअपवरती खूप प्रमाणात चालू आहे। त्यानंतर आता अमेझॉन फ्लिपकार्टची पण सध्या सेल होणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा जवळपास 90% फेक वेबसाईट असतात। तर त्या तुम्ही फॉर्म वगैरे भरताना काळजीपूर्वक बघायच्या की ते खरोखर असली आहे की नाही आहे। आता मी याच्यावर जेव्हा सबमिट करेल तर सबमिट केल्यानंतर तर म्हणते की बाबा तुम्ही हे 10 ग्रुपमध्ये शेअर करा किंवा 6 ग्रुपमध्ये शेअर करा, मग तुम्हाला ती मिळेल, पण असं काहीही होत नाही। मी ते आणखी शेअर करतो आणि ते पोस्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो, पण काय होते शेवटी ते सुद्धा त्यांची माहिती टाकून स्वतःचं ते सुद्धा नुकसान करून घेतात। मित्रांनो, हे आपली माहिती काढून आपल्या बँकेच्या खात्याशी निगडीत इन्फॉर्मेशन करून आपल्या बँकेतून सुद्धा पैसे काढू शकतात, इतकं धोकादायक आपल्याला असते। तर मित्रांनो, तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला आता व्हॉट्सअप तुम्ही वापरून राहिले तर अशा फेक वेबसाईट्स पासून तुम्ही सावध राहा आणि व्हॉट्सअपचा चांगल्या गोष्टींसाठी भरपूर फायदा घ्या। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर या व्हिडिओशी संबंधित तुम्हाला काही अडचणी असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। मित्रांनो, माझं चॅनल आहे मनोज ढवळे आणि माझं नाव आहे मनोज आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी पोहोचवतो तुमच्यापर्यंत रोज नवीन नवीन टिप्स, त्या तुमच्या नक्कीच कामात पडेल। धन्यवाद।